नमस्कार मंडळी, मी चंद्रसेनपैकी आपलं स्वागत करतोय माझ्या सारंग फिल्म प्रोडक्शनच्या छोट्याशा ब्लॉक मध्ये। गेले 3-4 दिवस आपण एक सातत्याने बातमी ऐकतोय। एका तरुण तडफदार उमद्या कर्तृत्ववान सरपंचाने उपसरपंचाने एका नर्तकीसाठी स्वतःला शूट करून स्वतःचा जीव दिला। 2 मुलांचे वडील असणारे, एका पत्नीचे पती असणारे आणि आई वडिलांचे एकुलते एक असणारे हे सरपंच यांनी एवढं टोकाचं पाऊल का बरं उचललं असावं? प्रश्न पैशाचा होता, प्रश्न त्या बाईच्या सौंदर्याचा होता का आणखी दुसऱ्या कशाचा होता? हा तपासाचा भाग आहे। परंतु मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं आणि ते सांगण्यासाठी मी या ठिकाणी व्हिडिओ केलेला आहे। माणसाची आत्महत्या करण्याची नैराश्याची जी पराकोटीची वृत्ती असते, जे पराकोटीचं टोक असतं ते केव्हा होतं? आता 25 रुपयासाठी कुणी कोणाला गोळी घातली, 5 रुपयासाठी कुणी कोणाचा मर्डर केला, अशाही बातम्या आपण वर्तमानपत्रामध्ये नेहमी वाचत असतो। मग प्रश्न त्या 5 रुपयाचा नसतो, प्रश्न त्या 25 रुपयाचा नसतो, प्रश्न असतो मानाचा आणि अपमानाचा। एवढा पैसा आपण हिच्यावर खर्च केला, हिच्यासाठी एवढा आपण घरच्यांना त्रास दिला, एवढं असून सुद्धा ती बाई आपल्याला टाळते, बोलायचं टाळते आणि आपली भेट सुद्धा टाळते। ही भावना कुठेतरी मनामध्ये एवढं नैराश्य निर्माण करते की एवढं टोकाचं पराकुटीच्या त्या बिंदूला जाऊन माणूस आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो। परंतु माणसाचा विश्वासघात कधी होतो? जेव्हा आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो, आपल्या स्वतःपेक्षा सुद्धा विश्वास ठेवतो, तेव्हा माणसाचा विश्वासघात होण्याची शक्यता असते। मग आता प्रश्न निर्माण होतो, माणसानं माणसावर विश्वास ठेवूच नये का? जरूर ठेवावा। माणसानं माणसावर, जीवावर विश्वास ठेवल्याशिवाय हे जग चालणारच नाही। परंतु विश्वास कोणावर ठेवावा याचं थोडंसं तारतम्य बाळगायला पाहिजे। आता या सरपंचाने या नर्तकीवर विश्वास ठेवला आणि तिनं आपल्याशी एकनिष्ठ राहावं अशी अपेक्षा तिच्याकडून केली, हे कसं शक्य आहे? अहो, चहाच्या कपाच्या दांड्याला हॉटेलमध्ये जेवढ्यांनी स्पर्श केला नसेल रोज, तेवढा तिला तेवढ्या हात तिच्या शरीराला लागलेले असतात। हा तिचा व्यवसाय आहे। थिएटरमध्ये गेलात, 1 तासात तुम्ही तिचे मालक असता, 1 तास तुम्ही तिचे पैसे दिलेले असतात, 1 तासाच्या बैठकीचे पैसे दिलेले असतात। तुमचे 1 तास संपले की त्या ठिकाणी दुसरा मालक येऊन बसतो, ती त्याची होते। मग तिच्याकडून आपण एकनिष्ठपणाची अपेक्षा का करावी? हेच सांगतोय मी, विश्वास कोणावर ठेवावा, प्रेम कोणावर ठेवावं याचं सुद्धा तारतम्य आपल्याला कळलं पाहिजे। आणि कलावंताच्या आडून, या कलेच्या आडून अनेक श्रीमंत माणसाला गंडवण्याचा, फसवण्याचा प्रकार आता सर्रास होतो आहे। त्याच्यामुळं माझ्या बांधवांनी थोडंसं सावध राहावं म्हणून मी तुम्हाला थोड्याशा टिप्स सांगणार आहे। कारण मी सुद्धा अशा थिएटरमध्ये खूप वेळा गेलोय आणि माणसं कशी वाया जातात, कशी लयाला लागतात, त्यांचे संस्कार कसे बसतात, त्याची सुरुवात कशी होते आणि शेवट कसा होतो, मी सगळं पाहिलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल तुम्ही बैठका, मी बैठकाला होतो, माझा तो व्यवसाय होता। व्यवसाय म्हणजे या लोकांना तिथे नेऊन पोच करण्याचा। माझा गाडी व्यवसाय आहे। जशी मला लग्नाची, समारंभाची, हळदीची, कुंकाची किंवा मैतीची ह्याची कशाची भाडे येतात, तशी मला या कला केंद्रात जाण्याची सुद्धा भाडे येतात। आणि हे भाडं घेऊन गेल्यानंतर मी बाहेर बसण्यापेक्षा आतमध्ये जाऊन बसतो। परंतु बघण्याचे प्रकार असतात, कोण काय बघतं तर कोण काय बघतं, कोण त्या बाईची कला बघत असेल, कोण तिचं सौंदर्य बघत असेल, कोण तिचं आणखी कंबर वगैरे बघत असेल। परंतु मी हे बघत होतो की लोक आपल्या कष्टाचे, आपल्या धंद्यातले, आपल्या व्यवसायाचे, आपल्या लेकराबाळाच्या तोंडचा घास काढून त्या बाईवर पैसे कसे उधळतात हे मी पाहत होतो। आता या कला केंद्रात जाऊन पोरं कशी वाया जातात हे मी पहिल्यापासून सांगतो तुम्हाला। आता माझे एक डोळ्यासमोरचा मित्र होता, माझा एक मित्र। तर तो पहिल्यांदा असा, संगत आपल्याला चांगली असावी, संगत चांगली असावी। आता आपल्याकडे 4 पैसे आले, 5-4 लाख रुपये आपल्याकडे बॅलन्स झाला, तर त्या 5 लाखाची 6 लाख महिन्या 2 महिन्यामध्ये कसे होतील याच्याविषयी सांगणारे, याच्याविषयी मार्गदर्शन करणारे आपल्याला मित्र पाहिजेत। परंतु आपल्याकडे पैसा आलाय, आता आपण आयुष कधी करणार आहे, पैसा काय येणार आहे आणि जाणार आहे, आयुष केली पाहिजे। बरं, आयुषही करा, परंतु अशा प्रकारची आयुष नको आहे। तुम्ही तमाशाला अक्षरशः, आता लावण्यखनी, नटरंगी नार यासारखे लोकप्रिय शो आहेत, ते तुम्ही बघितले तर चालतं, कारण ती एक लोककला आहे, महाराष्ट्राची लोककला आहे, ती वेगळी आणि हा थिएटरचा नंगा नाच वेगळा असतो। म्हणून या थिएटरच्या नंगा नाचाविषयी सावध राहिलं पाहिजे। तर अशी मुलं पहिल्यांदा जातात, मित्रांच्या संगतीने जातात, आपल्याला काय रोज करायचं नाही, आपल्याला एक दिवस बाई नाचून यायचंय। तर तिथे गेल्यानंतर बैठकीचे 5,000 रुपये असतात। बैठकीचे 5,000 दिल्यानंतर तुम्ही काय गेले 7-8 जण, 10 जण एका ठिकाणी लोडवर असं बसायचं आणि त्या एक 5-6 जणी तुमच्या समोर येऊन नाचतात। तुमची इच्छा असेल तर त्याच्यावर पैसे उधळायचे, नाहीतर आपलं 5,000 दिलेलं असतात, गपचूप राहायचं। 1 तास संपला, तुम्ही बाहेर, दुसरे आतमध्ये, असा तिचा प्रत्येक तासाला मालक बदलत असतो। परंतु इथं काय होतं, त्या बाईच्या काहीच्या नजरेच्या, आता काही म्हणतात की बाबा, एका त्या बिच्छू पिक्चर मध्ये आशिष विद्यार्थीचा एक डायलॉग आहे, खुली औरत और खुला पैसा देख के आदमी के होश उड जाते। तसंच या ठिकाणी होतं, ज्याला पैशाचा माज असतो तशा या लोककलामध्ये जातात। इथं खुली बाई, इकडे खुला पैसा, याचे म्हणजे लक्ष उडून जातं, लक्ष केवळ त्या बाईवर राहतं आणि तिच्या नजराच्या कटाक्षानं तो घायल होतो आणि तो एक मध्यस्थ असतो त्या ठिकाणी। आणखी एक मी तुम्हाला सांगतो मुद्दा,
तुम्हाला कुठली बाई आवडली, त्या कुठल्या बाईचा तुम्हाला नंबर जर पाहिजे असेल तर तो नंबर तुम्हाला अतिशय सहजतेने मिळतो आणि तो तिथला मध्यस्थीचा मुलगा तो नंबर द्यायलाच असतो. मग त्या तुम्हाला नंबर देतात, तुम्हाला ती बाई आवडलेली असते, तुम्ही घरी येता, घरी तुमच्या रात्रंदिवस 24 तास ती बाई डोळ्यासमोर नाचत असते, ती बाई डोक्यात असते, वाटतं तिला भेटावं, तिला बोलावं, याची उत्सुकता लागते. मग तुमच्याकडे नंबर असतो, तुम्ही तिला फोन करता, ती तुम्हाला फोन करते आणि फोनमध्ये असं संभाषण होतं. बाई तिकडून विचारते, काय करमत आहे का? तुम्ही पहिल्यांदा चालता वाटतं, करमत आहे का घरी? मग हा इकडून म्हणतो, नाही करमत, सारखं डोळ्यासमोर तूच दिसती. तिला माहिती असतं ह्याचं काय होत असतं ते. मग हा म्हणतो तूच दिसती. मग ही म्हणते मला खरं खरं सांगायचं बरं का. हा म्हणतो खरं खरं सांगतो. मला खरं खरं सांगायचं, शपथ घेऊन सांगायचं बरं का. तुम्ही कोणचा देवा, तुम्ही कोणत्या देवाची भक्त? मग हा म्हणतो माझा पांडुरंगाचा आहे, माझ्या विठ्ठलाचा आहे, कुठल्या देवीचा आहे. मग त्या देवाची शपथ घेऊन सांगायचं, आमच्या 7-8 जणी तुम्हाला कोण आवडती? आता तिला माहित नाही का एवढ्या 7-8 जणीत 10 जणीत हिचा नंबर द्यालाय म्हणून हिला हीच आवडती. तरी पण विचारायचं आपलं, की माझ्या 7-8 जणीत तुम्हाला कोण आवडते? मग ही म्हणतो तूच आवडते. असं बोलणं बशन वाढत वाढत मग ती म्हणते, मग नुसतं फोनवरच बोलायचं असतं काय, मग यायचं नसतं काय, माणसानं कुठवर तुमची वाट बघायची. ही भाषा मी स्वतः ऐकली आहे. ही भाषा मी स्वतः ऐकली आहे. त्या बोलणाऱ्याच्या फोनवरची मी स्वतः भाषा ऐकली. मग हा तिच्या बोलण्याला पागळतो आणि वारंवार थिएटरमध्ये जातो आणि तिच्यावर पैसे उधळतो. आता थिएटरचं वेगळं आणि बारमधलं कसं असतं, जो जेवढा नोटाचा खच पडतो त्याच्यावर पैसे असे उधळले जातात, नोटाचा खच पडतो, त्यातल्या एकाही नोटवर त्या मुलीचा अधिकार नसतो. मग ती मुलगी याला फोन करते, तू थिएटरमध्ये येऊ जाऊ नकोस, असे पैसे उधळ जाऊ नकोस, तुला मला भेटायचं ना, तू जिथं बोलवशील तिथं मी येते, तिथं मला भेटत जा. मग हा म्हणतो, बघा त्या पोरीचं माझ्यावर किती प्रेम आहे, माझ्यावर किती जीव आहे, माझी अशी काळजी घेते, थिएटरमध्ये येऊ नको, पैसे उधळू नका असं म्हणते. अरे बाबा ती तशी म्हणत नाही, कारण खाली पडलेल्या नोटापैकी एकही नोट तिला मिळत नाही. बाहेर भेटल्यावर जेवढं तुझ्या खिशानं जाणार आहे तेवढं तिच्याच पदार्थ पडणार आहे, म्हणून तुला बाहेर बोलवते. एवढा समजूतदारपणा दाखवायचा सोडून माणसं बावळटपणे जगतात आणि माझ्यावर प्रेम आहे म्हणून जगतात. तर तुम्हाला सांगतो, अशा भेटीगाठी वाढत गेले की तिच्या डिमांड वाढत जातात, की मला कपाटच पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, सगळ्या पोरींकडे आहे, मलाच नाही, मी चिकटी कशी तरी असते. मग हा घरी पोरांना वह्या पेनाला पुस्तकं देत नाही, परंतु तिच्यासाठी व्याजानं काढून घेतो, इकडून उचलतो, तिकडून उचलतो, आपल्या पीक पाण्याची पट्टी उचलतो, परंतु तिचं देणं देऊन टाकतो. तिला त्याची हौस पूर्ण करतो. असं करत करत तिची इतकी वाढते, इतकी मागणी वाढते, की ह्याला ती भिकेला आणून सोडते. मग मी आता माझ्या 2 त्या नाचणाऱ्या बायांचं भाडं मला लागलं होतं. मग त्या 2 नाचणाऱ्या बायांचं भाडं लागलं होतं, की लातूरला सोडायचं. मग जाता जाता त्यांची चर्चा सुरू होत्या. अगं तो म्हणे कोण आहे तो, असं सुधारला का गं? नाही गं तो तसाच आहे आता, भीक म्हणजे 2 लोकांच्या दारात पडलाय, बायको गेली आहे, लेकरं नाही तिच्या जवळ, असं झालं. मग मी त्याला म्हटलं, असं कसं काय झाली त्याची अवस्था? तर त्यांनी सांगितलं, की त्याने असं बायावर पैसा उधळला. मग मी म्हणलं तुमच्यावरच उधळला ना? तर हो उधळला. मग तुमच्यावर त्यानं 20-25 लाख उधळले. मग आता त्याला 2 लाख भांडवल द्या. तो नंतर त्या 2 लाखाच्या भांडवलावर 2चे 4, 4चे 8 करेल, पुन्हा उभा राहील आणि पुन्हा तुमच्या थिएटरकडे येईल. तेव्हा त्या बाया म्हणल्या अजिबात नाही, कारण किती पैसे उधळायचे आणि घरी किती संसाराला लागायचे हे ज्याच्या त्याने ठरवलं पाहिजे. म्हणजे तुमचं वाटोळ झाल्यावर तुमचं सावरायला कोणीही येणार नाही, थिएटरातली बाई तर अजिबातच नाही. आणि म्हणून माणसानं स्वतःला सावरलं पाहिजे. तुम्ही किती जरी खोलात गेलात, किती जरी तोट्यात गेलात किंवा घरी खायला अन्न जरी नसलं, तरी त्या बाईचा फोन आला तर तुम्ही काहीही कुठूनही पैसे उचकून तिच्या भेटीला जात असता. हे हिप्नॉटिझम झाल्यासारखं आहे. तुम्हालाही कळतंय आता आपल्या घरात काही नाही, परंतु तिचा फोन आल्याबरोबर तुम्ही वेडे होता आणि जाता. आणि अशातच ती बाई आता काय एकाची नसते. आता मी एका ठिकाणचा असा एक कार्यक्रम बघितला, की थिएटरला जायचंय. मग आपली जी आवडती बाई आहे तिला एक साडी घ्यायची, तिच्या आवडीची कलरची, आणि ही माझ्या आवडीची आहे म्हणून तिला द्यायची. मग ती साडी तिने नेसायची आणि त्या साडीवर तिने नाचायचं. अशी एक प्रथा. गेल्या गेल्या चहाचा कप हातात, म्हणजे इतकं सगळं त्याने मान मर्यादा करतात. पण जोपर्यंत तुमचा किस्सा गरम आहे तोपर्यंत करतात. ज्या दिवशी तुम्ही मोकळ्या कशाने तिथे जाल, तुमच्या पृष्ठभागावर लाथ हाणून तुम्हाला बाहेर काढलं जातं, खोलीचं बाहेर काढलं जातं, नाही थिएटरच्या बाहेर त्याचा मालक काढायला खंबीर असतो, त्याचे पोरे टगे त्या सांभाळलेले असतात. म्हणून माझ्या मित्रांना मला सांगायचं आहे, तुम्ही अशा बायांच्या नादी लागू नका, नर्तकीच्या नादी लागू नका, पैसा उडवू नका. आपली पोरं बाळं त्यांची शिक्षण हे आपल्याला पुढे करायची आहेत. आता 4, 5, 5, 10, 25 लाख तुमच्याकडे आलेत, ते जपून ठेवणं महत्वाचं आहे. आपल्या पोरांच्या शिक्षणाला ते पैसे पुढे लागणार आहेत, नंतर अजून येतील पैसे, मग हे पैसे हिथं उडवू असं अजिबात करू नका. बायांच्या हारी जाऊ नका आणि अशी फाशी घ्यायची किंवा तिच्यासाठी मरायची वेळ तर अजिबात येऊ देऊ नका. तिच्यासाठी मरणं केवळ मूर्खपणा आहे. कारण त्या बाईसाठी आपण जेवढं करतो तेवढंच आपल्या घरच्या बायकोसाठी जर केलं तर बायको आपल्याला आपली पावलं खाली ठेवू देणार नाही. आपली बायको आपल्याला पती परमेश्वर मानतो. ती जशी आपली सेवा करते तिच्याविषयी कृतज्ञतेचा भाव असणं हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. बाईवर पैसे उधळणं हा पुरुषार्थ नाही, आपल्यावर तिनं पैसे उधळलं पाहिजे हा खरा पुरुषार्थ आहे. लक्षात ठेवा.
आणि म्हणून हात जोडून कळकळीची विनंती करतो माझ्या बांधवांनो, अशा थिएटरमध्ये जाऊ नका, नर्तकीच्या नादी लागू नका आणि आपला जीव देण्याचा तर कुठल्याच परिस्थितीत प्रयत्न करू नका. कारण उपसरपंचांची लहान लेकरं, लहान लहान लेकरं, त्यांची बायको यांच्याकडे बघण्याच्या नजरेचं काही सांगता येत नाही. त्या मुलांना भविष्यात वागताना प्रत्येक वेळी लोक त्यांना आठवण करून देतील की तुझा बाप नर्तकीच्या पायात मेला, कुठं चांगल्या गुणाने मेला. म्हणून आपल्या मुलाबाळासाठी, आपल्या बायका पोरासाठी कुठल्याही परिस्थितीत आत्महत्येचा विचार सुद्धा करू नका. माझ्या बुद्धीला जेवढं पेलतंय तेवढं मी सांगितलं. माझ्या बांधवापर्यंत ज्या भावना पोचवायच्या होत्या त्या मी पोचवल्यात. सोशल मीडियाशी संबंधित काम करणारा मी एक म्हणून माझं ते सामाजिक कर्तव्य आहे आणि ते मी या ठिकाणी बजावलेलं आहे. नमस्कार.